नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत आद्य गुरु व्यासमुनींच्या चरणी नतमस्तक होऊन प्रसन्न वातावरणात गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी प्रतिनिधींच्या आणि प्रशालेतील सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत महर्षी व्यासमुनींच्या प्रतिमा पूजनाने झाली। सिद्धार्थ येल्लुटला, सिद्धाराम धोपत, सूर्य तेजा बेत, अनुदीप शिलगारी, प्रेम वाघमारे व हर्षवर्धन भोसले व तेलुगू विभागातून श्वेता गतकू या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून भारतीय संस्कृतीत गुरु शिष्यांचे नाते, गुरूंचे जीवनातील स्थान, आदर्श गुरु शिष्यांचे कथाकथन केले। इयत्ता 10वी मधील चिरंजीव अर्णव भटकर आणि चिरंजीव श्रीकांत तलगोकुल यांनी गुरूंचे महत्त्व सांगणारी स्वरचित कविता सादर करून सर्वांचे मन जिंकले। प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत नम्र व कृतज्ञता भावाने सर्व शिक्षकांचा सत्कार केला। प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक बसवराज हिटनळी यांनी आपल्या मनोगतातून गुरु शिष्यांचे नाते प्रेमाचे व विश्वासाचे असावे असे मत व्यक्त केले। उत्कार कर, याही वर्षी तुला शिष्य बनून घेता येत नाही। अजून एक वर्ष मंत्राचा जप कर आणि त्यानंतर परत ये। परत तो जातोय, परत एक वर्षभर मंत्राचा जप करतोय, परत येतोय आणि आता मात्र त्याच शिष्याने आश्रमाच्या बाहेर जो घाण पाणी आहे तो घाण पाणी त्या भावी शिष्याच्या अंगावर उडवतोय। आता मात्र तो शिष्य। अध्यक्ष समारोह प्रसंगी प्राचार्य युवराज मेटे सर यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील गुरूंचे महत्त्व विशद केले। या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मिरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन झोकारे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। प्रशालेतील विद्यार्थिनी साक्षी भटकर यांनी सूत्रसंचालन केले। चेतन वडनाल यांनी प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन आम्रपाली गायकवाड यांनी केले।